तर बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। बीडमध्ये लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची माहिती समोर येते। तर लक्ष्मण हाके जे ओबीसी नेते आहेत त्यांच्या गाडीवर ही दगडफेक झाल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर ही दगडफेक झाली आहे आणि विशेषतः बीडमध्ये ही दगडफेक झाल्याची माहिती समोर येते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सुरेश, काय सांगाल, नेमका काय प्रकार आहे, कोणी ही दगडफेक केली आणि कसं काय हे सगळं घडलंय? बीडच्या गेवराईमध्ये जे गेवराईचे आमदार आहेत विजयसिंह पंडित यांच्या संदर्भामध्ये लक्ष्मण हाके यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्याचे पडसाद काल देखील पाहायला मिळाले होते। सकाळपासून मोठं तणावाचं वातावरण होतं, मात्र आज तणावाचं वातावरण असतानाही लक्ष्मण हाके आज गेवराईमध्ये दाखल झाले आणि गेवराईमध्ये दाखल झाल्यानंतर लक्ष्मण हाकेचे कार्यकर्ते आणि पंडितांचे कार्यकर्ते हे आमने सामने होते। सुरुवातीला घोषणाबाजी करण्यात आली, मात्र त्यानंतर आक्रमक झालेल्या बापने दगडफेक देखील केली। लक्ष्मण हाके यांच्या गाडीवरती देखील दगडफेक करण्यात आली। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता। पोलिसांनी दोन्ही जे काही गट होते दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी दगडफेक सुरुवात केली। त्यानंतर पोलिसांनी मात्र त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला आणि आता सध्याची परिस्थिती आहे, जे लक्ष्मण हाके आहेत ते गेवराईमध्येच आहेत। गेवराईच्या मुख्य रस्त्यावरती हा सगळा प्रकार घडल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक देखील उपस्थित होते। सध्या लक्ष्मण हाके यांना हे पोलिसांच्या सोबत आहेत, पोलिसांनी त्यांना संरक्षण देखील दिलेलं आहे। मात्र जो घडलेला प्रकार आहे तो अत्यंत धक्कादायक आहे। मात्र लक्ष्मण हाके यांनी विजयसिंह पंडित आहेत जे गेवराईचे आमदार आहेत त्यांच्या संदर्भामध्ये दंडुक्याची भाषा बोलली होती। त्यानंतर मात्र जे पंडित समर्थक आहेत ते आक्रमक झालेले होते, त्यांनी या ठिकाणी येऊ नये अशा पद्धतीने देखील सांगितलं जात होतं। मात्र लक्ष्मण हाके हे त्या ठिकाणी पोहोचले। लक्ष्मण हाके यांची जी सभा आहे ती डोक वडगाव या ठिकाणी संध्याकाळी सभा आहे, मात्र आल्यानंतर अशा पद्धतीचा हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। पोलीस या संपूर्ण परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र दगडफेक झाल्यामुळे कुठेतरी तणावाचं वातावरण त्या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतं। बरोबर आहे सुरेश, आणि ज्यांनी दगडफेक केलेली आहे ते काही तरुण आपल्याला या ठिकाणी एक्सक्लुझिव्ह असल्या या व्हिडिओमध्ये दिसतायत, व्हिज्युअल्स मध्ये दिसतायत, ते घोषणाबाजी करतानाही दिसतायत। जे दोन गट त्या ठिकाणी आमने सामने आले आहेत। विजयसिंह पंडित याचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील आक्रमक आहेत, तर दुसरीकडून बघितलं तर ओबीसी नेते असलेले लक्ष्मण हाके यांचे काही समर्थक आहेत ते देखील त्या ठिकाणी आहेत। सुरुवातीला आमने सामने आल्यानंतर घोषणाबाजी झाली, त्यानंतर मात्र पोलिसांनी अडवायचा प्रयत्न केल्यानंतर दगडफेकीची घटना घडलेली आहे। त्यामुळे अत्यंत गंभीर ही घटना आहे। यामध्ये कोणी जखमी झाले का या संदर्भात देखील अद्यापपर्यंत माहिती समोर येऊ शकलेली नाही, मात्र पोलीस प्रशासन या संपूर्ण परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे। बरोबर आहे सुरेश, आणि ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडलेला आहे तिथं जरांगे पाटलांचे काही पोस्टर आपल्याला दिसून येत आहेत आणि सध्या जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी एक मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत। असं असताना लक्ष्मण हाके जे वारंवार जरांगे पाटलांवर टीका करत असतात त्याचा काही संबंध जोडला जातोय का, काही संशय व्यक्त केला जातोय का त्या संबंधाने? तर सुरेश यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये, याचे अपडेट आपण घेण्याचा प्रयत्न करूयात। मात्र सध्या पोलिसांनी या ठिकाणी मध्यस्थी केल्याचं दिसतंय।